Hi friends, in this lecture we see new practical from group number 4, that is cathode ray oscilloscope CRO. Okay, in this experiment the aim of this experiment is to determine AC and DC sensitivity of CRO and to measure unknown frequency. Right? By using CRO, we have to determine AC and DC sensitivity of CRO and to measure unknown frequency. Okay, by using ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या सहाय्याने आपण काय करायची, फ्रिक्वेन्सी सप्लाय करायची. काय असेल ते 1000 हर्ज, 2000 हर्ज आणि आपली फ्रिक्वेन्सी किती इत्यादी डिटरमाइन करायची. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 3 एसी सेन्सिटिव्हिटी काढायची आहे, डीसी सेन्सिटिव्हिटी काढायची आहे आणि अननोन फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे बाय युजिंग कॅथोड रे ऑसिलोस्कोप, दॅट इज CRO. देन apparatus are nothing but CRO, ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या सहाय्याने आपण काय करणार, फ्रिक्वेन्सी अप्लाय करणार. एसी आणि डीसी सोर्स, एसी बॅटरी वापरा किंवा सेल वापरा, सॉरी एसी बॅटरी वापरा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, डीसी सेल किंवा डीसी बॅटरी वापरा, रिओस्टॅट and so on. Okay, circuit diagram. This is for DC sensitivity. To measure DC sensitivity by using this circuit diagram, and AC sensitivity can be measured by using this diagram. Okay, here सेल किंवा डीसी बॅटरी कनेक्ट करायची डीसी सेन्सिटिव्हिटी साठी. पहिला पार्ट, सेल किंवा डीसी बॅटरी याचा पॉझिटिव्ह कशाला जोडायचा, हा रिओस्टॅट आहे. हा काय आहे, रिओस्टॅट आहे. पॉझिटिव्ह बॅटरीचा फिक्सला जोडायचा. हे टर्मिनल फिक्स, हे टर्मिनल फिक्स आणि हे व्हेरिएबल वरच्या बाजूला असतं ते व्हेरिएबल. ओके, पॉझिटिव्ह फिक्सला आणायचा, निगेटिव्ह फिक्सला न्यायचा रिओस्टॅटच्या. तिथूनच एक वायर काढायची, डीसी व्होल्टमीटर जोडायचा. डीसी व्होल्टमीटरच्या निगेटिव्हला तिथून वायर काढायची. इकडे काय करायची, वाय प्लेट ऑफ सीआरओ, सीआरओला जोडायची. या दोन टर्मिनलच्या मध्ये आपण सीआरओ जोडतो. म्हणजे व्होल्टमीटर मधून वायर काढायची, ती सीआरओला जोडायची. वरच्या व्हेरिएबल पासून वायर काढायची, व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्हला न्यायची. तिथूनच एक वायर काढायची, ती सीआरओच्या वाय प्लेटला न्यायची. ओके, मग या ठिकाणी आपण काय करतो, ह्या रिओस्टॅटच्या साह्याने आता इथं सपोज सेल जोडला तर सेलचं जास्तीत जास्त व्होल्टेज 1.2 चा असतो. नवीन सेल असेल तर जास्तीत जास्त 1 व्होल्ट पर्यंत आपल्याला मिळू शकतं व्होल्टेज. मग काय करायचं तुम्ही, 0.2, 0.4, 0.6, 0.8 आणि 1 अशी 5 रिडिंग घ्यायची. म्हणजे या रेव्होस्टॅटच्या साह्याने काय करायचं, व्होल्टमीटर मध्ये 0.2 व्होल्टेज ऍडजस्ट करायचं. रेव्होस्टॅट फिरवून व्होल्टेज किती ऍडजस्ट करायचं, 0.2. च्या अगोदर हे चालू केल्यानंतर तुम्हाला या सीआरओ मध्ये काय दिसतंय, फक्त स्पॉट दिसतोय. डीसी सेन्सिटिव्हिटी सर्किट कनेक्ट केलं की सीआरओ मध्ये तुम्हाला काय दिसतोय, स्पॉट ऑफ लाईट दिसतोय. ओके, स्पॉट ऑफ लाईट दिसतोय. मग तो स्पॉट ऑफ लाईट काय करायचा आहे, त्याचं डिफ्लेक्शन मोजायचं आपल्याला. म्हणजे व्होल्टेज व्हॅरी करायचं आणि ह्या स्पॉटचं किती डिफ्लेक्शन होतंय ओरिजिन पासून. एक लाईन त्याला सपोज काय समजायची, ओरिजिन समजायची. व्होल्टेज सपोज 0.2 ठेवलं तर झिरोला बघायचं किती आहे, ती ओरिजिनला आहे. व्होल्टेज रेव्होस्टॅटच्या साह्याने किती ठेवायचं, 0.2 ठेवायचं. त्या स्पॉटचं डिफ्लेक्शन त्या लाईन पासून किती झालं बघायचं. व्होल्टेज परत व्हॅरी करायची, 0.4 करायचं, परत ओरिजिन पासून त्या स्पॉटचं डिफ्लेक्शन बघायचं. व्होल्टेज 0.6 करायचं, परत त्या स्पॉटचं डिफ्लेक्शन बघायचं. अशी किती रिडिंग घ्यायची आहे आपल्याला, व्होल्टेज व्हॅरी करून 5 रिडिंग घ्यायचे आहे. ओके, या ठिकाणी काय जोडलंय आपण, टोटल डीसी सेल किंवा डीसी बॅटरी, या ठिकाणी डीसी व्होल्टमीटर आहे, हा रेव्होस्टॅट आहे आणि या ठिकाणी सीआरओ जोडलेला असतो. या ठिकाणी आपल्याला डीसी सेन्सिटिव्हिटी मध्ये काय मध्ये सीआरओ मध्ये स्पॉट मिळतो. ओके, तर त्या स्पॉटचं डिफ्लेक्शन आपण मेजर करतो. या ठिकाणी तुम्हाला डीसी सेन्सिटिव्हिटीची रिडिंग दिलेली आहे. 5 रिडिंग घेतली, 0.2, 0.4, 0.6, 0.8 आणि 1 व्होल्ट. 0.2 ला डिफ्लेक्शन ऑफ स्पॉट किती आलं, 0.6. 0.4 ला 1.2, 0.6 ला 1.8, 0.8 ला 2.2 आणि 1 ला 2.4. आता तुम्हाला व्होल्टेज मिळालं
डिफ्लेक्शन ऑफ स्पॉट मिळालं, तुम्ही काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे फी अगेन्स्ट डी चा. फी अगेन्स्ट डी चा ग्राफ काढायचा, चा स्लोप काढायचा, किती स्लोप येतोय बघायचं. तो त्या ग्राफचा स्लोप म्हणजेच तुमची काय झाली, डायरेक्ट डीसी सेन्सिटिव्हिटी झाली. काय झाली, डीसी सेन्सिटिव्हिटी. therefore रिझल्ट द्यायचा, डीसी सेन्सिटिव्हिटी ऑफ सीआरओ इक्वल टू स्लोप इक्वल टू किती आलाय तो स्लोपची व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची. ओके, हा पहिला पार्ट. तर याचं सर्किट बघा कसं जोडलेलं असतंय. तर त्या ठिकाणी सपोज हे सर्किट आहे, हा काय आहे, सर्किट या ठिकाणी. तर हा सीआरओ या ठिकाणी तुम्ही काय करायचे, डीसी बॅटरी जोडायची किंवा सेल जोडायचा. ओके, हा डीसी व्होल्टमीटर, हा रेव्होस्टॅट. तर इथं वाय प्लेट ऑफ सीआरओ कनेक्ट केलेला आहे. तुम्हाला तिथं दिलंय सर्किट, मी सांगितलं त्याप्रमाणे सर्किट कनेक्ट करायचं. मग तुम्ही फक्त काय करायचं, हा आता झिरोवर असणार सुरुवातीला. या ठिकाणी रेव्होस्टॅट ओरिजिनल पोझिशनला घेतला, हा झिरोवर असेल. तर हा रेव्होस्टॅट व्हेरी करायचा. या ठिकाणी डीसी व्होल्टमीटर मध्ये व्होल्टेज किती ठेवायचं, 0.2 व्होल्ट ठेवायचं. ते 0.2 व्होल्ट ठेवायच्या अगोदर हे सपोज झिरोला आहे, हा ओरिजिनल पोझिशन रेव्होस्टॅट आहे, हा झिरोला आहे. त्यावेळी हा काय करायचा, इथल्या नॉबनं हा व्हर्टिकल व्हेरी होतो, त्या सहाय्याने खाली आणून ठेवायचा, एका लाईनला खाली आणून ठेवायचा. आणि त्याला काय, लाईनला त्या काय म्हणायचं, झिरो म्हणायचं. ओके, परत हा व्हेरी करायचा रेव्होस्टॅट, इथं व्होल्टेज काय करायचं, 0.2 ठेवायचं. आणि ह्या ओरिजिन लाईन पासून या स्पॉटचं डिफ्लेक्शन किती झालं बघायचं. सीआरओ तर या स्पॉटचं काय करायचं, डिफ्लेक्शन किती होतंय बघायचं. ओके, ते नोट डाऊन करायचं. परत याच्या सहाय्याने काय करा आता तुम्ही, तर व्होल्टेज या ठिकाणी किती ठेवा, 0.4 ठेवा. 0.4 ठेवलं की तुम्ही काय करा, स्पॉटचं डिफ्लेक्शन ओरिजिनल लाईन पासून किती होतंय ते नोट डाऊन करायचं. 0.6 करा, डिफ्लेक्शन मोजा. 0.8 करा, डिफ्लेक्शन मोजा. आणि 1 करा, ओरिजिन पासून डिफ्लेक्शन मोजा. याच्यातल्या एका लाईनची किंमत 1 सेंटीमीटर असते सीआरओच्या. त्यामध्ये 5 लहान लहान लाईन असतात, त्या एका लाईनची किंमत 0.2 असते. त्यानुसार हे डिस्टन्स तुम्हाला मोजता येईल, डिफ्लेक्शन ऑफ स्पॉट. ओके, हा डीसी पार्ट झाला. आता एसी बघायचं आहे. एसी साठी काय करायचं, सर्किट हे वापरायचं. एसी साठी हे सर्किट वापरायचं, म्हणजे या सेल किंवा डीसी बॅटरीच्या ऐवजी एसी बॅटरी जोडायची. ओके, रेव्होस्टॅट आहे तसाच आहे, बाकीचं सीआरओ आहे तोच आहे. या ठिकाणी फक्त काय जोडायचं, एसी व्होल्टमीटर जोडायचं. मल्टीमीटर जोडा किंवा एसी व्होल्टमीटर जोडा. ओके, मग या ठिकाणी आपल्याला इथं जसं लिमिट होतो 1.5 चा किंवा 1.2 चा सेल असतो, म्हणून आपण 0.2 0.41 पर्यंत रिडिंग घेतली. या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज 1 2 3 ठेवा किंवा 0.4 0.8 1.2 असं ठेवा, 0.4 ने घ्या. आणि तुम्ही डिफ्लेक्शन ऑफ या ठिकाणी काय मिळते तुम्हाला, एसी सेन्सिटिव्हिटी मध्ये लाईन मिळते, लक्षात ठेवायचं. व्हर्टिकल लाईन मिळते. डीसी मध्ये स्पॉट मिळतो, तसा एसी मध्ये काय मिळते, व्हर्टिकल लाईन मिळते. त्या लाईनची तुम्ही काय मोजायची आहे, लेंथ मोजायची आहे. इथं स्पॉटचं डिफ्लेक्शन मोजलं, या ठिकाणी लाईनची लेंथ मोजायची आहे. एक्झामिनरनं तुम्हाला परीक्षेत विचारलं डी तर काय, डीसीला काय स्पॉट मिळतो का लाईन मिळते, तर डीसीला काय मिळतो, स्पॉट. आणि एसीला काय मिळते, व्हर्टिकल लाईन मिळते. मग ह्या रेव्होस्टॅटच्या सहाय्यानं व्होल्टेज व्हेरी करायचं आणि ह्या लाईनची लेंथ मोजायची. ओके, अशी किती रिडिंग घ्यायची, 5 घ्यायची. तर बघा रिडिंग कशी, एसी सेन्सिटिव्हिटी. ऑब्झर्वेशन नंबर, व्होल्टेज पी व्होल्ट 0.4 0.8 1.2 1.6 2. 0.4 ठेवलं की लेंथ ऑफ लाईन बघायचं, डी सेंटीमीटर किती आहे, 2.8 दिलंय तुम्हाला इथे मी. 0.8 परत व्होल्टेज व्हेरी करायचं, 0.8 ठेवायचं, लेंथ ऑफ लाईन मोजायची. 1.2 ठेवायचं, लेंथ ऑफ लाईन मोजायची. 1.6 करा, लेंथ ऑफ लाईन मोजा. 2 करा, लेंथ ऑफ लाईन मोजा. अशी याची पण एसी सेन्सिटिव्हिटीची काय करायची, 5 रिडिंग घ्यायची.
याच्यात फक्त काय चेंज करायचं आहे तुम्हाला, तर डीसी सोर्सच्या ठिकाणी एसी सोर्स, एसी बॅटरी जोडायची आहे आणि डीसी व्होल्टमीटरच्या ठिकाणी काय करायचं आहे, एसी व्होल्टमीटर जोडायचं आहे आणि व्होल्टेज व्हेरी करून तुम्हाला या ठिकाणी लाईनची लेंथ मोजायची आहे. डीसी मध्ये डिफ्लेक्शन ऑफ स्पॉट मोजतो, तसं एसी मध्ये लेंथ ऑफ लाईन मोजतो. परत काय करायचा, ग्राफ काढायचा, फी अगेन्स्ट डी चा, व्होल्टेज फी अगेन्स्ट लेंथ ऑफ लाईन डी सेंटीमीटरचा ग्राफ काढायचा, याचा स्लोप काढायचा. आलेला स्लोप इज नथिंग बट एसी सेन्सिटिव्हिटी ऑफ सीआरओ. किती येतोय तो स्लोप नोट डाऊन करायचा. ओके, अशा पद्धतीने तुमची रिडिंग होतील. परत ग्राफ, प्लॉट दी ग्राफ ऑफ व्ही वर्सेस डी फॉर बोथ दी sensitivities, that is DC sensitivity and AC sensitivity, and calculate the slope of both the graphs. पहिल्याचा DC चा स्लोप म्हणजे काय, DC सेन्सिटिव्हिटी, दुसऱ्या ग्राफचा स्लोप म्हणजे AC सेन्सिटिव्हिटी. ओके, मग मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ AC व्होल्टेज तिसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट काय आहे, मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ एसी व्होल्टेज. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ अननोन, मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी आहे हे, मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी. ओके, मग याच्यात कशी ही अननोन फ्रिक्वेन्सी मेजर करायची, एसी व्होल्टेज नाही. मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी. ओके, बाय युजिंग AFG, ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. हा ऑफ एसी व्होल्टेज लिहायचा नाही, काय लिहायचं, मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी. जसं मी एम मध्ये मी दिलंय, हा टू मेजर अननोन फ्रिक्वेन्सी, त्या पद्धतीनं या ठिकाणी तिसरा पार्ट काय आहे, मेजरमेंट ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी. ओके, तर या ठिकाणी काय करायचं, कनेक्ट दी फ्रिक्वेन्सी जनरेटर टू वाय इनपुट ऑफ सीआरओ. काय, कनेक्ट दी फ्रिक्वेन्सी जनरेटर टू वाय इनपुट ऑफ सीआरओ अँड मेजर फ्रिक्वेन्सी. सिंपली मेजर फ्रिक्वेन्सी, एसी व्होल्टेज नको, कनेक्ट दी फ्रिक्वेन्सी जनरेटर टू वाय इनपुट ऑफ सीआरओ अँड मेजर फ्रिक्वेन्सी. ओके, तर याचं कनेक्शन बघा कसं करायचं आहे. तर सीआरओ ची वाय प्लेट काय करायची, तुम्ही हा फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे या पद्धतीने असतो, या ठिकाणी जोडायची. ओके, सीआरओ ची लाल वायरला, काळी वायरला, या इथं फ्रिक्वेन्सीचा नॉब आहे, हा नॉब काय करायचा, 1K वर ठेवायचा. हा नॉब 1K वरती ठेवायचा, हा पांढरा स्पॉट 1 वरती ठेवायचा. फ्रिक्वेन्सी किती झाली, 1K म्हणजे 1000 हर्ट्ज. 1000 हर्ट्ज, दॅट इज 1K 10⁻³ हर्ट्ज म्हणजे 1K झाली. ओके, परत हा नॉब 2 वर ठेवा, हा नॉब 1 वरच आहे, हा नॉब काय केला, 2 वर ठेवला, 1K × 2 2K म्हणजे 2000 हर्ट्ज झाली. आता हा 1 वर ठेवला, हा 1K वर ठेवला. परत काय करायचं, तुम्ही सीआरओचा नॉब टाइम पिरियडचा ऍडजस्ट करायचा, सीआरओचा टाइम पिरियडचा नॉब ऍडजस्ट करायचा. तुम्हाला याच्यात काय दिसली पाहिजे, साइन वेव्ह दिसली पाहिजे. सीआरओचा टाइम पिरियडचा नॉब ऍडजस्ट करायचा आणि साइन वेव्ह दिसली की चा लॅम्बडा मोजायचा, 2 पीक मधलं अंतर मोजायचं आणि हा तुमचा टाइम फॅक्टर नॉब कितीवर आहे बघायचा. हा नॉब टाइम फॅक्टरचा कितीवर आहे बघायचा आणि लॅम्बडा मोजला की तुम्हाला वेव्हलेंथ काढता येईल त्या साइन वेव्हची. म्हणजे तुम्ही इथं अप्लाय किती केली, सपोज 1000 हर्ट्ज अप्लाय केली, तर तुमची या सीआरओ बाय युजिंग सीआरओ फ्रिक्वेन्सी किती त्या ती मेजर करायची आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी मेजर करतो आपण बघितलंय, कॉल्पिट्स ऑसिलेटर बघितलाय, फेज शिफ्ट ऑसिलेटर बघितलाय, क्रिस्टल ऑसिलेटर बघितलाय SY ला. तर याची फ्रिक्वेन्सी कशी येत्या बघायची, तर ती काय साइन वेव्ह येत्या. मग वेव्हलेंथ लॅम्बडा मोजायची, डिस्टन्स 2 पीक मधलं अंतर आणि हा टाइम फॅक्टर कितीवर आहे बघायचा. त्यावरनं पिरियड काढायचा, कॅपिटल T, दॅट इज वेव्हलेंथ इंटू टाइम फॅक्टर. कॅपिटल T मिळाला की फ्रिक्वेन्सी काढायची, F इक्वल टू काय 1/T. त्यावरनं फ्रिक्वेन्सी तुमची ठेवल्या 1000 हर्ट्ज, तुमची इत्या किती बघा, 1000 इत्या, 900 इत्या, 800 इत्या, 1100 हर्ट्ज इत्या, किती इत्या ती रिझल्ट मध्ये फर्स्ट रिझल्ट. परत काय करा, या ठिकाणी 2000 फ्रिक्वेन्सी ठेवा, परत साइन वेव्ह बदलत, टाइम फॅक्टर तोच असेल. मग साइन वेव्हचा काय मोजा तुम्ही, वेव्हलेंथ लॅम्बडा मोजा, 2 पीक मधलं अंतर. मग टाइम फॅक्टर बघा, दोन्हीचा गुणाकार करा, कॅपिटल T मिळत, त्यावरनं F काढा 1/T.
ही दुसरी फ्रिक्वेन्सी अननोन फ्रिक्वेन्सी झाली बाय युजिंग एएफची ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. अशा पद्धतीनं हा तिसरा पार्ट तुम्हाला करता येईल. या तिसऱ्या पार्ट मध्ये काय करायचं, ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर कशाला जोडलेला असतो, वाय प्लेट ऑफ सीआरओ ला जोडलेला असतो आणि काय केलेली असते इथं फ्रिक्वेन्सी आणि एएफची साह्याने अप्लाय करतो आपण 1000 हर्ट्ज किंवा 2000 हर्ट्ज आणि सीआरओ चे नॉब ऍडजस्ट करून साइन वेव्ह मिळवतो आणि त्या साइन वेव्हची काय करतो फ्रिक्वेन्सी करतो. म्हणजे जेवढी आपण ठेवल्या त्याला मॅच होत्या का बघायची. फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर हा एक्सपेरिमेंट आपला बरोबर आहे समजायचं. ओके, तर अशा पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट करायचा आहे तुम्ही. मग याचा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. टाइम पिरियड करायचा सुरुवातीला वेव्हलेंथ गुणिले टाइम स्केल इन सेकंड त्यावरनं फ्रिक्वेन्सी काढायची. रिडिंग बघा कशी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला रिडिंग दिलेली आहे. तर ती रिडिंग, पहिलं रिडिंग फ्रिक्वेन्सी अप्लाय केली आपण 1000 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी इन ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर 1000 हर्ट्ज ज्यावेळी साइन वेव्ह मिळते तिचा लॅम्बडा म्हणजे 2 पीक मधलं अंतर दिलंय 1.2 सेंटीमीटर आणि टाइम फॅक्टर आहे कितीवर 1 मिली सेकंद वर 4 सेकंद केलाय 1 × 10⁻³ सेकंद. 1 मिली सेकंद वर नॉब आहे तो किती केलाय सेकंद मध्ये 10⁻³ सेकंद. ज्यावरून तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी किती त्या बघायची, ती रिझल्ट मध्ये लिहायची. आणि दुसरी फ्रिक्वेन्सी अप्लाय केली एफची च्या साह्यानं 2000 हर्ट्ज त्यावेळी वेव्हलेंथ बघायची 2 पीक मधलं अंतर ते दिले 0.6 आणि टाइम फॅक्टर आहे 1 × 10⁻³ सेकंद. ओके, ही तुमची रिडिंग्स आहेत ज्यावरून तुम्ही फॉर्म्युला यूज करून काय करणार कॅल्क्युलेशन करणार. आता फॉर्म्युला दिलाय तुम्हाला टाइम पिरियड वेव्हलेंथ इंटू टाइम स्केल इन सेकंद त्यावरून टी काढा आणि परत एफ काढा दोन्ही फ्रिक्वेन्सीसाठी. रिझल्ट द्यायचे डीसी सेन्सिटिव्हिटी ऑफ सीआरओ इक्वल टू पहिल्या ग्राफचा स्लोप म्हणजे डीसी ची जी रिडिंग आहे फी अगेन्स्ट टी चा तुम्ही काय करणार ग्राफ काढणार, चा स्लोप काढणार, आलेली व्हॅल्यू इथं लिहिणार. सो युनिट काय येईल फी अगेन्स्ट टी साइन फी व्होल्ट मध्ये आहे, डी सेंटीमीटर मध्ये आहे, व्होल्ट पर सेंटीमीटर. एसी सेन्सिटिव्हिटी ऑफ सीआरओ इक्वल टू दुसऱ्या ग्राफचा स्लोप दॅट इज इक्वल टू त्या युनिट काय व्होल्ट पर सेंटीमीटर. अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ गिवन अननोन फ्रिक्वेन्सी फॉर गिवन फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्जला किती येते ती आणि दुसरी अननोन फ्रिक्वेन्सी फॉर गिवन फ्रिक्वेन्सी 2000 हर्ट्जला किती येते ती. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे 4 रिझल्ट लिहायचे. आता तुमच्या माहितीसाठी डीसी सेन्सिटिव्हिटी एसी पेक्षा लहान असते, एसी सेन्सिटिव्हिटी मोठी असते जरा याच्यापेक्षा डीसी पेक्षा, म्हणजे डीसी ची व्हॅल्यू लहान आली पाहिजे, एसी ची मोठी आली पाहिजे. ट्रिक. ओके, या ठिकाणी तुमचा हा एक्सपेरिमेंट संपलेला आहे. दुसरा एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट पिरियडला बघू. ओके, थँक्यू.